Step into the new year with faith and not worry. नवीन वर्षामध्ये विश्वासाने प्रवेश करा, काळजीने नाही. We'll open our Bibles to Ruth chapter 3 verse 18. Then said she, sit still, my daughter, until thou know how the matter will fall, for the man will not be in rest until he have finished the things this day. रूथचा 3रा अध्याय त्यातलं 18वं वचन. तेव्हा ती म्हणाली, मुली, ही गोष्ट कशी घडेल ते तुला कळेपर्यंत तू स्वस्थ बसून राहा, कारण तो मनुष्य आज ही गोष्ट सिद्धीस नेल्या वाचून स्वस्थ राहणार नाही. Naomi said नामी म्हणाली to Ruth, रूथला, sit still, my daughter. नामी रूथला म्हणाली की तू शांत बस, Don't worry तू स्वस्थ बसून राहा, तू काळजी नको करू. until you know how the matter will fall. गोष्ट कशी घडेल हे तुला कळेपर्यंत तू शांत बसून राहा. For Boaz will not be in rest कारण की तो बोआज काही शांत असणार नाहीये, त्याला विसावा मिळणार नाहीये until he has finished the thing this day. तो मनुष्य जो आहे, तो बोआज जो आहे, तो ही गोष्ट पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तू स्वस्थ बस. The Holy Spirit is saying, पवित्र आत्मा सांगत आहे, church, चर्च, sit down in peace. तुम्ही शांतीनं खाली बसा. Sit still, my church. शांतीनं खाली बसा. चर्चच्या लोक हो, चर्च, Just don't worry, काळजी करू नका, because कारण your Boaz, तुमचा बोआज, your Lord Jesus Christ, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त will not rest तो विसावा घेणार नाही until he finishes a great work for you. जोपर्यंत तुझ्यासाठी असलेलं महान कार्य तो पूर्ण करत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry, म्हणून काळजी करू नका. God is working things out for you परमेश्वर तुमच्यासाठी गोष्टी घडवून आणत and आहे. for your life in this new year. या नवीन वर्षी तुझ्यासाठी देव कार्य करत आहे. Jesus will not rest येशू तोवर विसावा घेणार नाही until he finds a solution for your case today. जोवर तुझ्या जीवनी प्रकरणाचा उपाय त्याला सापडत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. The Holy Spirit saying, पवित्र आत्मा म्हणतोय, lay down at the feet of Jesus. येशूंच्या पायापाशी आडवे पडा. In this new year, या नवीन वर्षी everybody should be found at the feet of Jesus. सगळे जण येशूंच्या पायापाशी सापडले पाहिजेत. Praise God. हालेलुया. So that he will take notice and then take action. अशासाठी की येशू ते पाहतील आणि मग कृती करतील. Only those who are found at the feet of Jesus, Jesus will see and take action. जी माणसं येशूंच्या पायाशी दिसतील त्यांच्याकडे बघून मग येशू त्यांच्यासाठी काम पूर्ण करेल. First point, पहिला मुद्दा, God works while you wait. तू वाट पाहत असताना देव काम करतो. Just as Boaz worked diligently to resolve Ruth's situation, जसं बोआजनं तत्परतेनं काम केलं रूथची जी काही परिस्थिती होती ती सोडवायला, Jesus is working behind the scene येशू चित्राच्या मागे काम करत आहे. on your personal behalf. तुझ्या व्यक्तिगत तुझ्या वतीनं येशू काम करत आहे. So stop worrying तर काळजी सोड and trust that he is moving things in your favor. आणि विश्वास ठेव की येशू माझ्या वतीनं काम करून गोष्टी करतायत. Amen. आमेन. Second point, दुसरा मुद्दा, your past goodness will reap rewards in 2025. भूतकाळातला तुझा चांगुलपणा या 2025 मध्ये तुला प्रतिफळ देणार आहे. Your good words will come back to you. तुझी चांगली कर्म तुझ्याकडे परत येणार आहे. Your good deeds will come back to you. तुझी चांगली कर्म तुझ्याकडे परत येणार आहे. The good deeds that you did in 2024 will come back to you in 2025. 2024 मध्ये जी चांगली कर्म तू केलेली आहे ती 2025 मध्ये तुझ्याकडे परत येणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. येशूच्या नावात केलेलं चांगलं कधी काही भया नाही जात बेटा. Amen. भाकर तू पाण्यावर सोडली आहे ना, तग धरून Yes. राहा, ती परत येणार आहे. Third point, तिसरा मुद्दा, God's timing is perfect. देवाची वेळ परिपूर्ण असते. Naomi's words remind us नामीचे शब्द आपल्याला आठवण करून that देतात God's timing is never late. की परमेश्वराची वेळ कधी उशिरा नसते. He has promised it परमेश्वराने जे वचन दिलं आहे and he will fulfill it. तर वचन दिलं म्हणजे देव करणार, म्हणूनच त्यांनी वचन दिलंय. All the words that you have been hearing from the pulpit here, जे सारे शब्द तुम्ही लोक इथून ऐकता, या पवित्र वेदीवरनं जे शब्द तुमच्या कानावर पडतात, it's a promise for you. हे तुझ्यासाठी दिलेलं वचन आहे. It's not a promise for your neighbor. हे तुझ्या शेजाऱ्यासाठी आलंय असं समजू नको. It's a promise for you. तुझ्यासाठी देव बोलत आहे. This new year या नवीन वर्षी is a time of restoration, हे नवीन वर्ष पुनर्वसित व्हायचं वर्ष a आहे. time of provision, हे नवीन वर्ष पुरवठ्याचं वर्ष and आहे a time of breakthrough. आणि एका नवीन कोऱ्या सुरुवातीचं वर्ष आहे. My God is faithful. माझा देव विश्वासू आहे He will perform it. He will आणि do it. माझा देव करेल, माझा देव करून दाखवेल.
He will place right people in your life. तसं देव तुमच्या जीवनात योग्य लोक पाठवेल. You will find तुम्हाला दिसेल His people in unexpected locations. अनपेक्षित जागी तुम्हाला देवाने ठेवलेले लोक सापडतील. So when you keep God's word in the midst of your heart, तर तुम्ही जेव्हा आपल्या हृदयामध्ये देवाचं वचन ठेवताना you will find rest without worry. विसावा मिळतो, एकदम आराम मिळतो, टेन्शन नाही येत. मग You will sleep soundly. असे एकदम धाराढूर झोपाल मग तुम्ही. Let the word of God dwell in you richly देवाचं वचन तुझ्यामध्ये ना फार मोठ्या प्रमाणामध्ये राहू दे. in all wisdom. सगळ्या ज्ञानानं ते वचन मनात हृदयात साठव 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 साठव. Today God is speaking to you. आज देव तुमच्याशी बोलत आहे. Directly He is speaking to you. थेट, एकदम थेट देव तुमच्याशी बोलतोय. आधेमध्ये कोणी नाही. So let God's word bring joy and peace in your spirit. तर या देवाच्या शब्दांमधून तुमच्या आत्म्यात आनंद आणि शांती येऊ दे. And don't worry when you go out of this place. आणि इथून बाहेर जाताना काळजी करू नका. Don't see the rich and start envying. श्रीमंत लोकांना बघून तुम्ही त्यांची ईर्ष्या करू नका. Because God, who is very rich, कारण is with you. कारण जो देव फार श्रीमंत आहे तो तुझ्या बरोबर आहे. So don't let envy or comparison steal your peace. तर ईर्ष्या, जळफळाट, तुलना हे सगळं करून आपल्या मनातली शांती घालवू नका. Work with diligence and trust God. तत्परतेनं काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. Work hard, work right, but with Jesus. मेहनत करा, कष्ट करा, पण येशूंना सोबत घेऊन करा. Fourth point. 4. Worry creates unnecessary stress. काळजीमुळे दडपण येतं रे. काळजीमुळे टेन्शन येतं. So instead of letting worry control you, तर काळजीनं तुमचा ताबा घ्यायच्या ऐवजी take steps in faith, तुम्ही विश्वासाने पावलं टाका. trusting in the Lord, प्रभूवर विश्वास ठेवा. trusting God to handle the rest. देवावर विश्वास टाका की देव बाप्पा तू बाकीचं सगळं बघून घेशील. Don't envy the prosperity of the wicked. दुष्ट लोकांची समृद्धी बघून त्यांच्यावर जळू नका. Even if you see the wicked thriving, जरी तुम्हाला दुष्ट लोक समृद्ध होताना दिसले don't think too much about तरी them. त्यांचा विचार जास्त करायचा नाही. You are a wonder to many. तुम्ही अनेकांसाठी आश्चर्यकर्मात. Say, I am a wonder to many. म्हणा मी अनेकांसाठी आश्चर्यकर्म आहे. That is not pride. त्याला गर्व म्हणत नाही. That is not pride. त्याला अभिमान म्हणत That नाही. is not arrogance. त्याला उद्धटपणा म्हणत नाही. That is the truth. ते सत्य आहे की अनेकांसाठी मी आश्चर्यकर्म आहे. Your heavenly Father knows what you need. तुमच्या स्वर्गीय बापाला ठाऊक आहे तुमच्या गरजा काय आहेत. You are more valuable than all the birds of the air. आकाशातल्या सर्व पक्ष्यांपेक्षा जास्त किंमत तुझी आहे. So don't worry about tomorrow. तर उद्याची काळजी करायची नाही. For tomorrow will worry about itself. का उद्याला उद्याची काळजी आहे. Say, tomorrow is worrying about itself. Why you worry? उद्याची काळजी करत आहे मग तू उद्याची काळजी का करतो. Each day has enough trouble for the day. प्रत्येक दिवसापुरते त्रास खूप येतो. Why add tomorrow's worry today? कशाला उद्याचे त्रास आज किंवा आजच्या दिवसात आणायचे. Praise God. देवाला धन्यवाद. Remember Saul? शौल आठवतो ना. He was worried about his lost donkeys. शौलाला त्याच्या हरवलेल्या गाढवाची काळजी. Only to find that they had been found already. आणि मग त्याला हे कळलं की अरे ते तर ऑलरेडी सापडलेले आहे. Before he could be appointed king, म्हणजे त्याला राजा म्हणून नियुक्त करायच्या अगोदर God already searched for his donkey and gave him. देवाने त्याचं हरवलेलं गाढव शोधून त्याला परत केलं. And I am here to tell you, आणि मी तुम्हा लोकांना हे सांगायला आलोय. you and your family are the focus of God. तू आणि तुझा परिवार तुझ्याकडे देवाचं लक्ष आहे. Before you say yes to Jesus, तुम्ही येशूंना होकार देण्या अगोदर food will already be there at home. अन्न घरामध्ये तयार असणार आहे. Try saying yes to Jesus. अरे येशूंना कधी हो म्हणून तर बघ. Say तू in होच म्हणायला advance. एवढा वेळ लावतो. It's कधी like- हा तो बोल के देख ना बाबा. This year, तर या वर्षी don't worry. तुम्ही काळजी नका करू. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.